पक्काच्या आवाज चारच्या दोन्ही साऊंड देव घ्या कोणी 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 देव घ्या Oh
देव द्या कोणी, देव द्या कोणी, देव द्या कोणी, देव द्या
हे विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या वरम पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्यटिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथमा नामा दुसरे प्रथम नमन दुसरे चरण संतांची आद्यांची कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकया ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमश्चादिलक्षम एकम नित्यम विमलवचलम सर्वदी साक्षभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरु तन्नमामि सद्गुरु तन्नमामि आत्मरूप गणेशु केर्या स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरुचरण ते नमस्कारू आता ओम नमो ज्ञानेश्वराय
किती वेळा म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज कृपा करतील काय माहिती. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा. करत नाहीत माऊली कृपा. करुणेचे सागर आहेत तरी कृपा करत नाही. का करत नाही? आपले अजून जन्म शिल्लक आहे. अजून बऱ्याच वेळा यायचं आणि बऱ्याच वेळा जायचंय. ज्याचा या मृत्यू लोकाचा शेवटचा जन्म असेल ना त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज कृपा करणार आहे. ईश्वरीय ज्ञान त्याच वेळेला त्याला भेटणार आहे. आणि जोपर्यंत जन्म मरण शिल्लक आहे तोपर्यंत यायचं, कीर्तन करायची, प्रवचन करायचे, नियोजन करायची, चालूच ठेवायचं आपलं सत्वगुणामध्ये. परंतु जेव्हा कृपा होईल ना तर 8व्या पायरीवर जातो माणूस. 8व्या सत्वगुणाच्या कितव्या पायरीवर जातो? 8व्या. त्याला ज्ञानेश्वरीमध्ये भागवत मध्ये अष्टसात्विक भाव म्हणतात. तेच माहित नाही आपल्याला अष्टसात्विक भाव कशाने होतात. उलट अष्टसात्विक भावाची निंदा करतात लोक. हो, मुलगा होतो ना जन्माला येतो ना, एखाद्या ताईची डिलिव्हरी होती तेव्हा ती जीवाचा आकांत करून ओरडत असते. हो, जीव जातो का राहतो ते सांगता नाही. त्यावेळेला कुठंतरी बाळ होत असतं. तसं तुका म्हणे बळी आणि जीव दिला. जीव भाव सगळा टाकून द्यावा लागतो. काय द्यावे, काय देऊ त्यांशी व्हावे उत्तराई. ठेविता बाई जीव भाव सुद्धा ठेवायला शिल्लक राहत नाही. अशी संतांची कृपा होते. ज्ञानोबरायांची कृपा झाली तर आपण माणूस नाही राहणार, महाराज नाही राहणार, कीर्तनकार बाबा नाही, वादक नाही, गायक नाही, भागवताचार्य नाही, रामायणाचार्य नाही, प्रत्यक्ष देव. जर संतांची कृपा झाली तर. आणि नाही कृपा झाली तर माणूस. पण माणूस नसूनही माणूस, देव असून माणूस नाही. प्रत्यक्ष कोण आहेत आपण? सगळे परमात्मा आहोत, माणसं नाही. पण एकमेकाची कर्म पाहिल्यानंतर असं वाटतं का माणसं आहेत का? हो, कारण आपण काय पाहतो? काय बोललासी वरी या रंगा. मूळ काय आहे? याचा वरचा रंग फेटा आहे, याचा वरचा रंग सळी आहे, पण याचं मूळ स्वरूप काय आहे? लोखंड. तसं तुमचं आपलं मूळ स्वरूप काय? चैतन्य, परमात्मा. हे कधी कळेल? बैसता संतांचे संगती. तुकोबारायला कधी कळालं? संतांची संगत घडली. संतांची संगत एवढी सोपी नाही, एक तर भेटणारच नाही. आता इथे काय झालीत? माणसंच झालीत संत. पडा म्हणे आमच्या पायानं होईल तुमचं कल्याण. माणसं संत नाही. ती दिव्य ज्ञान आहे, ज्याच्याकडे आत्म्याचं ज्ञान आहे, स्वतःला ज्ञान झालंय आणि दुसऱ्याला सुद्धा रेलचेल प्रमाणे देऊ शकतो. आज देतो पोटभरी. काय बुंदीची जेवण काय देतो? पोटभरी. हो, आत्मसुखाचा ठेवा देणारे संत आहेत. संत बाकीचं सैल वैर सांगत बसत नाही. त्यांच्याकडे वेळ कमी आहे, रात्र थोडी आणि सोंगे फार आहेत त्यांच्याकडं. आणि आपल्याकडं सोंगेच जास्त आहे की नाही? सोंग करून देव भेटत नाही. संतांची कृपा व्हायला अनंत जन्माची पुण्य आहे. असा
अनंत जन्मीची सुकृत पदरी, ज्याच्याकडं पुण्याची गाठोडी त्याच्या मुखात नाम येतं. आणि त्याच्या मुखात हरी पैठा होतो, हरी तिथं जाऊन राहतो. एक वेळेला माझं नाव मुखात यायला हजारो जन्माची पुण्य यायला लागते. नववाध्याय सांगतो ज्ञानेश्वरला. पण त्याच्या वाचेवर ते सतत ते नाम होत असतो. ते नाम कोण देत असतं? संत. त्यांच्या भेटी होणं फार अवघड आहे. जेव्हा निष्काम कर्मसेवा आपल्या जीवनात घडेल, प्रत्येक कर्म करायचं, पण त्या प्रत्येकाचं रिटर्नची अपेक्षा नाही करायची. आता आपण लग्नात आहेर करताना सुद्धा म्हणतो 500ची नोट दिली म्हणजे साडी भेटणार आहे की नाही? म्हणजे आपण अपेक्षा करतो. निरपेक्ष भावनेने जेव्हा सेवा होईल त्यावेळेला संत आपल्या घरी येतील, आपली त्याची संगत घडेल आणि मग ईश्वरी नामाचा बोध होईल. संत भेटण्यासाठी अनंत जन्माचं सुकृत लागतो. पूर्वजन्म सुकृते संतांची भेट झाली, परमानंदाची भेट करून देणारे अशा संतांची भेट व्हायला पुण्याई असावं लागतील. ती तुकोबाराच्या जीवनात घडली, आपल्या जीवनात घडावी त्याच्यासाठी सप्ताह आहे. परीक्षित राजाचा 7 दिवसात उद्धार झाला, आपला पण होतो. आज आता या घडीला असं घडतं हो, पण तेवढा झडझडून जेव्हा निघणार तेव्हा संतांची भेट होणार आणि भेटल्यानंतर मग मात्र सोपे. तू का म्हणे सोपे आई? संत भेटल्यावर सोपे. तू का म्हणे ते पाहिजे जातीचे, मग ते भेटले का सोपे. आणि त्या जातीचे म्हणजे कोणते? त्यांना कशाचीच तुमच्याकडून अपेक्षा नाही, नश्वर गोष्टीची तर नाहीच नाही त्यांना अपेक्षा. त्यांच्याकडून फक्त एकच आहे, त्यांना फक्त भाव लागतो देवाविषयी. बस भाव असला ना देवाविषयी तुमच्याकडे, बस त्यांचं आपलं नातं जोडलं समजाय. बाकी त्यांना काही नको आहे आपल्याकडून. आणि तो देवाचा भाव निर्माण करून देतात. ते पार दगडाला सुद्धा पाषाण बाजर फोडू शकतात. तू का म्हणे खळ समयी करू दगडाला सुद्धा पाजर पाडणारी संत असतात. आणि अशांची भेट झाली तुकाराम महाराजांची. हो, तो एक वेद लागला, आतूनच ते व्हावं लागतं. वरवर करून काय उपयोग? आपण म्हणलं पोरांना घडू पोरांना घडू, पोरं घडत नसतात. कितीतरी कीर्तनकार बाबांची पोरं भंगार झाली. आणि हिरण्यकश्यपूच्या पोटी कोण जन्माला आला? प्रल्हाद. हो, तुम्ही आपण काय नाही, त्याच्या मागच्या जन्माची पुण्य असावी लागते तेव्हा ते घडतं. आणि त्या पुण्याची काही शंकराचार्य म्हणतात वरून पाकिटं नाही पडत, ती गोळा करावी लागतात. कशी गोळा करावी लागतात? आपला जो स्वधर्म आहे, आपल्या वाट्याला आलेलं कर्म आहे, ते इमान इतबारे जर केलं तर मग मात्र तो स्वधर्म फळाला येतो. आणि मग मात्र ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात बाकीचं देवपूजा वगैरे तीर्थयात्रा या सुद्धा काही करायची गरज नाही, पण आपल्या वाट्याला आलेलं कर्म इमान इतबारे जर केलं, ते स्वधर्म जर फळाला आला तर घर चालत संत येतात. ऐशी कर्म साम्य दशा जेत होय विरेशा, मग श्री गुरु हा पैसा भेटली. तुकाराम महाराजांचा 8 पिढ्यांचा परमार्थ होता, तरी सुद्धा त्यांना वाटलं माझ्याकडे काहीतरी कमी आहे.
आणि मग शोधत शोधत ओतूरला आले होते. त्यांना देवाने स्वप्नात दृष्टांत दिला होता. मी सध्या ओतूरमध्ये पण आहे, पांडुरंगच आहे, पण बाबाजीच्या रूपाने समाधिस्थय, तिथं तुम्ही जावा, त्यांच्याकडून तो बोध घ्या. अचानक कळालं त्यांना, तुकाराम महाराज आले मजल दर मजल करून ओतूरला. तिथे आल्यानंतर जेव्हा बाबाजी भेटल्यानंतर मालामाल झाले. बाबा आपने कमाल कर दिया और नाम खजाना देके माला माल कर दिया. त्यांच्याकडे एक गोष्ट होती, दुर्मिळ गोष्ट आहे, ती संतांकडून मिळवायची. जगात कोणाकडेच जे नाही ती गोष्ट संतांकडे. त्याला महाराज पण म्हणतात. महाराज ज्याच्याकडे, विश्वातलं महान राज ज्याच्याकडे आहे त्याचं नाव आहे महाराज. मुंबईला गुजराती लोकांकडे स्वयंपाक करणाऱ्या माणसांचं पण नाव काय आहे? महाराज. असल्या महाराजांचा सुळसुळाट आहे. परंतु दिव्य ज्ञान देणारे जे 11व्या अध्यात्म संतांकडे कसा बी चालतो, खाताड पिताड, जुगारी, वेश्या, कसंही असलं तरी चालेल. यारे यारे लहान थोर, याती फलती नारी नर. लोखंड पडलेले गजपानात, पण त्याच परिसाची गाड झाली तर किती दिवसांनी सोनं होईल? कसंही असलं तर चालेल, खाताड पिताड असला तर चालेल, त्याचं सोनंच करू आम्ही. एवढी ताकद संतांमध्ये, त्यांच्या दृष्टीमध्ये, त्यांच्या स्पर्शामध्ये, त्यांच्या शब्दामध्ये. त्यांनी महावाक्याचाच उपदेश केला पाहिजे असं नाही बरं का. काही बोलू द्या ते. जर संत महात्मे चालले असतील आणि मेंढर जरी आडवी आली ना आणि त्या मेंढरला शुक शुक केलं ना त्यांनी, तरी त्यांचा उद्धार आहे. सहज बोला याचा आवाज कमी नाही करायचा, मध्ये मध्ये चालू ठेवायचा जसा आहे. सहज बोलणे हित उपदेश करुणी सायास शिकवते. त्यांना ते 8 तास करतात आपल्यासाठी, दिवसाची रात्र रात्रीचा दिवस करून आपल्यापर्यंत मागं पळतात. काय सांगायला पळतात? बाबा तू ब्रह्म आहेस, तू चैतन्य आहेस, तू परमात्मा आहे. मनुष्य जन्म मिळालाय, पुन्हा मिळणार नाही. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म, बहुत जन्मांती जन्मला सीतारा. हे साथे आलिया गंगा सारंग रू. तर काय कर, आपुला तो एक देव करून घ्यावा. घेतलं की नाही सर्वांनी देव करून? आज जर 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी आईला नेलं होतं, या देव घ्या देव घ्या देव घ्या, आज आहे का कोणी असं म्हणणार देव घ्या देव घ्या? तिकडे आपण एखाद्या बाबांकडे गेलो म्हणलं बाबा देव भेटेल का? हा देव भेटणं एवढं सोपं राहिलंय का आता? कारण देव कुठे गेला माहिती आहे का? काळ्या पाण्यावर गेलेला आहे. देव आता राहिलेलाच नाही. देव नाही अशी एवढी सुद्धा रिकामी जागा नाही. पण काय आपलं कर्म असेल, तुम्हाला सांगतो, मिळालेलं सुद्धा खाता आलं पाहिजे. न मिळणाऱ्याची तर वाऱ्यावरच वारा ते सगळं. परंतु जर ईश्वराची कृपा झाली तर बहु आहे करुणावंत अनंत नाम. तो करुणेचा सागर आहे, संत करुणेचे सागर आहे. फक्त आपण रेंज मध्ये नाही. कधी कधी जसा फोन मध्ये आवाज तुटायला लागला का आपण काय म्हणतो, रेंज मध्ये आला पाहिजे. तसं आपण संतांच्या संगतीत आलो पाहिजे. ज्ञान देवा गोडी संगती सज्जनी, मग हरी दिसे जनिवनी. जंगलात झाडाझुडपांमध्ये परमात्मा आहे असं कळलं जातं. माणसांमध्ये दिसणार का नाही? 100% दिसतो आहेच.
कसाही कोणी आपल्याशी वागू द्या, पण त्याच्यामध्ये आपल्याला काय पाहिजे, ती एक आपली परीक्षाच आहे. हो, मी नाटक, कारण ईश्वर कसा आहे, नाटकी, तो आपल्याला परत मायेमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो, परंतु झुंजार ते एक जगी विष्णुदास, ते त्याच्यावर मात करतात आणि आपल्या जीवनाचं सार्थक करत असतात. ज्या वेळेला तुकाराम महाराजांनी सांगितलं देव घ्या, कोणी देव घ्यायला कोण तयार नाही. आज पाहिजे का देव? समजा 400 वर्षापूर्वीची लोक म्हणली होती देव नको, आताची नको म्हणतील का पाहिजे म्हणतील? काय म्हणतील? पाहिजे. पाहिजे असं तर सगळ्यांनी थांबा, सगळ्यांना भेटेल, परंतु पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. ज्यांनी माळ घातली ना त्यांनी नुसतं ते गळ्यात, बैलांच्या गळ्यात जशा घुंगरमाळ्या घालून तसं नाही फिरायचं. बोध झाला पाहिजे, बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ईश्वराचा साक्षात्कार झाला पाहिजे. त्याच्यासाठी असं पिस लागलं पाहिजे, तुकाराम महाराजांना जसं लागलं होतं. हो, जीवना वेगळी मासुळी. हो, नामदेव महाराज म्हणतात असुवे दाटोली भारुनी बाही, नामा वाट पाही रात्र दिवस. मला देवा तू कधी भेटशील, कही ऐशी दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. देव पाहिजे मला, देव पाहिजे मला, बाकीचं काहीच नको. त्यावेळेला मात्र देव भेटतोच. आजही आता अशी घटना आहे गावागावामध्ये. बघा मगाशी कसं त्या तुमच्या ताईंचं प्रवचन झालं. सामान्य माणसं आहे ते ब्रह्मज्ञान सांगतात, आणि ज्यांना सेंटरला नेऊन ठेवलेले आहे ना, जिथं ब्रह्मज्ञान वाटण्याचे अधिकारी, काशी, आळंदी, पंढरपूर, ते नाही म्हणणार तुम्हाला भेटेल म्हणून. शिकूनही सुद्धा त्यांना ईश्वराचा साक्षात्कार नाही, आणि उलट सांगणार आता नाही. काला जसा आहे ना, काला हा सांगता आहे, तशी आपल्या जीवनाची सुद्धा सांगता कशाने आहे? काल्याने. जीवाचं ब्रह्माशी ऐक्य होणं, मी परमात्मा आहे असं कळणं, त्या दिवशी त्याची सांगता झाली. आणि ती सांगता करण्यासाठी ईश्वराचा प्रसाद, परमात्म्याचा साक्षात्कार, संतांची भेट आणि आपला अट्टहास, हो, तिन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. जसं एका विन एक काम नये, उदक अग्नी धान्य झाल्याकडे पाक, तशी आपली पण तळमळ पाहिजे. संत भेटले पाहिजेत, आणि संत भेटतात, नाहीच भेटलं तर एक पर्याय आहे म्हणून लोक काशीला जातात. का जातात काशीला? गंगेत जर देह समर्पण केला तर तिथं मात्र त्याला मोक्ष भेटतो. गंगेत समर्पण केला देव. कोणी पण ज्याने आयुष्यभर शोधाशोध केली, मला देव भेटेल का, मला संत भेटेल का, पण नाहीच भेटला, त्याला देवही भेटला नाही, संत भेटले नाही, शेवटी पर्यायी उत्तर त्याला ठरवून ठेवलेलं आहे, तुम्ही जायचं काशीमध्ये आणि गंगेमध्ये देह समर्पण करायचं. आज सुद्धा साधू काही देह समर्पण करतात, हो, गुपचूप मध्ये जाऊन, किंवा त्यांचे अनुयायी ना बोटी घेऊन जातात तर पुढे तरी देह सोडतात. तर त्यांनी जर सोडला, देव शोधता जर त्याला नाहीच भेटला आणि त्याने देह जर जाऊन तिथे सोडला, तर तिथे भगवान शिव त्याच्या कानामध्ये येऊन तारक मंत्र सांगतात आणि तिथे त्याचा उद्धार होतो. ती एक पर्यायी व्यवस्था ठेवली. परंतु जोपर्यंत आपल्याकडे आहे वेळ, तोपर्यंत आपण दिवस रात्र प्रयत्न केला पाहिजे, मला ईश्वर भेटला पाहिजे. त्याच्यासाठी पवित्र तुळशीची माळ घालणं गरजेची. ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याचं तर काही खरंच नाही. माळ घातल्याशिवाय जगायचं नाही आणि माळ घातल्याशिवाय मरायचं नाही. पण जर कोरोना आला तर मग माळ काढल्याशिवाय राहायचं नाही. कारण का माहिती का, जगलो तर सर सलामत तो पगडी 50. देव पण ती परीक्षा घेत असतो आपल्या, किती देवाबद्दल आहे आपण. आपल्या मुलीचं लग्न केलं आणि तिकडे गेली आणि 2-4-6 महिन्यांनी म्हणायला लागली, मला नाही तिकडे राहायचं, माणसं चांगली नाही, मला नाही तिकडे राहायचं, मी घरी येते राहायला. मग घरची म्हणतील का नाही, ये बाई ये राहायला ये म्हणतील ना, का तिकडच नांदायला सांगते, तिकडच नांदायला सांगतील. तसं एकदा का देवाशी संबंध जोडला का परत माग यायचं नाही. ती पवित्र तुळशीची माळ घालणं गरजेचे. देहावर तुळशी पत्र ठेवायचं, निंदा अथवा वंदा आम्हा स्वहिताचा धंदा. आणि मग मात्र आपण शोध करत राहायचं, ज्ञानेश्वरी वाचायची, भागवत वाचायचं, ग्रंथात शोध घ्यायचा. सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिकामार्ध घडी राहू नको. शोधत राहायचं, कशात मला भेटेल तिथं नाही शोधणार. पण जर का आपल्या जमिनीचे काही पेपर भेटत नसतील तर मग मात्र आपण जाऊ जुन्नरला जाऊ, त्या घाण्या त्या दप्तरामध्ये जाऊ, तिथं खकाना आहे सगळा तो त्याच्यावर झटका काढून आणि शोधत बसू. परंतु हे शोधणार नाही ज्याच्यात आपलं हित आहे. हो, मनुष्य जन्म हा दरवाजा आहे, त्याच्या पुढच्या काही स्टेप आहेत. हो,
आलिया मनुष्य देहाशी मुक्तीचा दारवंटा मुक्त देशी लव निमिष एको दिवशी यावत जन्मेशी मोकळा मनुष्य जन्माला आलेला मनुष्य ईश्वराची भेट घेऊ शकतो ताबडतोब. तो दरवाजा आहे मनुष्य जन्म म्हणजे. आणि त्याच्यामध्ये जर त्याला विरक्ती निर्माण झाली काही मी उद्धार हा एक प्रश्न आपल्या पुढे ठेवून दिलेले काही मी उद्धार पावी. झालाय आपला उद्धार? नाही नाही, आम्ही आहे त्या जागेवर अजून जागा सोडली नाही, आमची धावपळच नाही. उद्धार म्हणजे वरच्या स्टेपला वरच्या स्टेपला वरच्या स्टेपला आणि एक शेवटची स्टेप आहे मुक्त. याचसाठी केला होता उद्धार. म्हणजे एक एक पायरीवर एक एक पायरीवर आपण आहे त्याच वर ते आपली पायरी बदलत नाही. काही मी उद्धार पावेन माझ्यावर देव कृपा करील का हे कोणाला विचारायचंय? संतांना. अशा बाबांना भेटायचं कीर्तन झाल्यावर बाबा देव भेटेल का मला, देव भेटेल का? त्यांना विचारायचं. एक बाबा असा भेटेल ज्यावेळेला आपला निष्काम कर्माचा उदय होईल, भाग्याचा उदय. त्यावेळेला ते म्हणतील हो बस भेटेल. काही मी उद्धार पावेल काही कृपा करणार ऐसे तुम्ही सांगा संतजन आणि माझ्या चित्ताचं समाधान करा. कधी समाधान होणार? ज्यावेळेला परमात्म्याचा साक्षात्कार होणार तेव्हा पळापळी थांबली. आळंदीमध्ये डॉक्टर बाबा आहेत ना, त्यांच्याशी एक संवाद करायला आलेले होते. एक साधू भगव्या कपड्यामध्ये, नाव आठवते मला, त्या यवतमाळच्या ताईंनी पाठवलेले होते ती क्लिप. आणि बाबांकडे गेले आणि बाबा म्हणत होते, डॉक्टर बाबा जाधव बाबांकडे गेले होते ते भगव्या कपड्यावाले, आणि त्या सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणत होते तुमची पळापळी थांबली का? ईश्वराची भेट झाली का? अजून वाटतं का मला गायन करावं? अजून वाटतं का मला वाजवावं? मला अजून वाटतं का तारीख भेटावी, कीर्तन करायला भेटावं? अजून समाधान झालं का? नाही. समाधान कधी होणार? संतांची झाले समाधान तुमचे नाही झालं मग नाही ईश्वर. ज्या वेळेला झालं ना, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तृप्ती मग विठाला देशी साधने आपैसी सती देख आत्मदृष्टी तैसी कर्मे नाही. कसलीच पळापळी नाही. मग तो हिमालयात बी जाणार नाही, तो तीर्थयात्रेला सुद्धा जाऊ शकत नाही, त्याची सगळी कामं संपलेली आहे. पण जर गेलास तर समाजाला दिशा देण्यासाठी जाऊ शकतो, एरवी नाही जाऊ शकत. आणि चौथी याच्या ठाई काही करण्याची नाही, काम नाही काम नाही. माझी सगळी कामं आटपली. ज्ञानेश्वर महाराजांची 16 वर्षीच काम आटपलं, तुकाराम महाराजांचं 42व्या वर्षी, स्वामी विवेकानंदांचं 39व्या वर्षी, सावता महाराजांचं 45च्या आसपास झालं आमचं काम. आणि नामदेव महाराजांचं कामच उशिरा झालं होतं म्हणून जास्त दिवस थांबले. पण थांबले तर म्हणले आता माझं झालंय पण सगळ्यांचं करीन. नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञान उत्तर भारत, राजस्थान आणि पंजाब पर्यंत गेले नामदेव महाराज.
डवळीले जन चुकविला लाग कळी काळाचा. नामदेव महाराज उत्तर भारत, पंजाब, राजस्थान पर्यंत गेले सांगत आणि अज्ञानी जीवाला ज्ञानी बनवत गेले. अज्ञानी जीवाला ज्ञान दीप लावू जगी. अज्ञान अंधकार आहे, मोह मायेमध्ये गुरफटलेला जीव आहे, त्याला मोक्ष देत गेले. महाराष्ट्रातले लोक ऐकायला तयार नव्हते. त्यांना म्हणायचे कीर्तन करू नका, तुम्ही निघा बाहेर. पहिले कीर्तन चांगलं करत होते, परंतु आता करत नाही, बाहेर. तिकडे गेले. 60व्या वर्षी गेले ना, आले 80व्या वर्षी रिटर्न नामदेव महाराज. तर गावातली लोक ओळखत नव्हती. पंजाब मधून रिटर्न येऊन देत नव्हते त्यांना इकडे. नका जाऊ बाबा, नका जाऊ. नाही म्हणले, माझे नातेवाईक आहेत, आई वडील आहे, मला तिकडे जायला पाहिजे, माझं घरदार आहे. येऊन नव्हते देत. आजही पंजाबमध्ये कोणत्याही बाबाला स्वीकारत नाही. ग्रंथ साहेबाच त्यांचे गुरु. कोणताही माणूस त्यांच्यातला झाला तरी त्यांना मारायला चपलेले येते. पण महाराष्ट्रातले नामदेव महाराज त्यांना डोक्यावर घेतलं. त्यांनी ज्ञानाचा दीप लावला. ते काय म्हणतात की जर ते आत्मज्ञान भेटलं तर जीवनाच्या पाठीमागचा सगळा अंधकार निघून जातो. किती अंधकार आहे. आता आपण अंधारात आहेत का उजेडात आहेत? आता आपण पक्क अंधारात आहे. आणि किती मोठ्या अंधकारात आहे बाबा. अहंकार अंधकार एवढा डेंजर आहे, एवढा डेंजर. पण त्याच्यामध्ये जर गुरु वचनाची पहाट फुटली, सुरुवात होईल परमार्थाला. हळूहळू गुरु भेटले पाहिजे. गुरु कसे भेटले पाहिजे? द्वैत घालवणारे गुरु भेटले पाहिजे. द्वैत कशाला म्हणतात? मी वेगळा आणि देव वेगळा. देवाने आपण एक आहेत का दोन आहोत? देवाने आपण एक आहोत का दोन आहेत? एक आहोत. अद्वैत कुसरी द्वैताची झाडणी करणारे गुरु भेटले पाहिजेत. पण गुरु आहेत लुटारू. द्या आम्हाला काही ना काही, द्या ना आम्हाला काही ना काही. आणि आपण बी तसलेचे. आपल्याला हप्ते देऊन आपली कामं करून घ्यायची. सच्चाईने कामं नाही करून घ्यायची आपली. हो, हप्ते दिले तर कामं होतात, नाही तर होत नाही. ठीक आहे. पण प्रामाणिक जर असेल ना, आपण इमानी इतबारी केलं तर गुरुजी तसाच प्रामाणिक भेटेल. 1 नंबरवाल्याला 1 नंबर गुरु भेटतो आणि 2 नंबरवाल्याला 2 नंबर गुरु भेटतो. या जगामध्ये जर आपल्याला चमकायचं असेल तर आपल्याला सच्चा गुरु भेटू शकत नाही. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे हे सत्य आहे काय दिसणार आहे जगात? हे जगात सत्य नाहीये. पण मी मात्र सत्य आहे. मी म्हणजे हे शरीर नाहीये. मी म्हणजे आत्मा आहे. आत्म्याचा केव्हाही नाश होत नाही. आणि असा बोध ज्याला झाला तो या जगामध्ये समाजाला ज्ञान देत जातो, समाजाची सेवा करतो आणि उपकाराची भाषा करत नाही. कारण जे करतोय ते सगळं कोणाचं करतोय? भरला घनदाट. आणि ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जे जे भेटे भूत ते मानीचे भगवंत. भूत म्हणजे काय? फक्त माणसंच नाही. एक ताई आता भेटल्या होत्या, म्हणजे वाघ 2 वेळा माझ्या समोर आला होता. त्याने मला काय नाही केलं. का? तू का म्हणे काळ आता न करू शके. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. का? शरीराने नाही, आमचा भावच नाही शरीर. अर्जुना, या देहाचे बांधवडी न पडिजे. देह म्हणजे खरा नाहीये. आधी देह काय खरा आहे तो बुजगावणी चोरा. हो, त्या पक्षाला फसवण्यासाठी बुजगावणी गेलेली असतात की नाही. फाटका शर्ट घालून अधिकचं चिन्ह करून लाकडी बांधून ठेवलं आणि त्याच्या डोक्यावर ठेवले मडकं. हवा आली का तर त्या पक्षांना सुद्धा कळतं हे खोटे. एक दिवशी त्याच्या डोक्यावर जाऊन बसतात. तसं काळाच्या डोक्यावर जाऊन बसले तुकाराम महाराजांना. काळ गुलाम करी सलाम तुकया घरी राबत असे. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. का? काळ आहेच नाही. काळ सुद्धा ईश्वर आहे. 10व्या अध्यायामध्ये विभूती योगात सांगितलं हे जगातल्या सगळ्या गोष्टी ईश्वर आहेत, पण त्याची नावं वेगवेगळी ठेवलेली. देव नटाला
आता देव नटला नाना परीन भरून ओरला चराचरी. देव नाही एवढी जागा नाही. आपण खातो देव, देव खाते देव देवावरी निजते. आणि बाबा लोकांच्या डोळ्याचे ऑपरेशन करायला लागणार आहे आता. देवच नाही राहिला. देव खाते देव पिते देवावरी मी निजते. बाई माणूस म्हणते काय पाहणार आहे आपण? भूत पाहणार जे जे भेटे भूत नाही. हो देव खाते देव देव देते. असं आहे का एखादा त्याला सगळीकडे देव दिसतोय, त्याला जप करायची नसेल, करायची गरज नाही, तप नाही, त्याला काय नाही, त्याने धनुष्यबाण चालवणारा ते भजनी. आणि आपण टाळ वाजून सुद्धा इजड्याच्या टाळ्याला आपल्या टाळ्या सारख्याच. हो सजन कसायने मटणं तोडली मटणं तरी सुद्धा त्याला काही बाधलं नाही. कर्म धर्म त्यांचा नारायण झाला. ते जिथं पाय ठेवतील त्यांचे नि पावन लोक. वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी करू शकतात. ही एका भक्ताची पावर, एका साधूची पावर आहे. अर्जुना तू या देहाची बांधवडी पडू नकोस. हे शरीर सत्य नाहीये. या शरीरामध्ये असणारा आत्मा सत्य आहे, तोच नटलेला आहे. शरीरासहित ब्रह्म आहोत आपण. शरीर सुद्धा नाशिवंत नाहीये, हे पण पाठीमागं राहिलं. नाशिवंत देव जाणार सकळ. आकार जातो फक्त, आकार ती तुका नाशी. हो ही मायावशी दिसे. एरवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशी. शरीर सुद्धा नाशिवंत नाही, पंचमहाभूतच आहे. पंचमहाभूताचं अधिष्ठान काय? चैतन्य आहे. हे कळायला मागे जन्माची पुण्याई असावी लागते, त्यावेळेला कळतं. त्याच्यासाठी वेळ काढावा लागतो. त्याच्यासाठी तुम्ही म्हणाला आम्हाला वेळ नाही. अहो इकडचे ओतूरचे एक झणझणे बाबा होते, ते म्हणायचे चला कीर्तनाला, चला कीर्तनाला. तर समोरचे म्हणायचे मरायला आम्हाला टाइम नाही. बुवा कीर्तनाला कुठं जायचं, आम्हाला मरायला टाइम नाही. तर ते म्हणले मग तुम्ही मेल्यावर तुम्हाला उचलायला सुद्धा आम्ही टाइम काढणार नाही. अरे मरायच्या अगोदर सावध व्हायचंय. मरणार तर 100%. आणि काय मरणार आहे? आम्ही मरणार आहेत का? नाही, आम्ही अमर आहोत. आत्मा कधीच मरत नाही. आणि शरीर मात्र जिथून आलं तिथं त्याच्या जागेवर नेऊन ठेवायचं. हे कपडे आहेत ना, कपडे जुने कपडे देऊन आता मॉलमध्ये नवीन कपडे भेटतात. जुने कपडे देऊन नवीन. ते मॉलवाल्यांनी सुद्धा त्या भांडेवाल्यांसारखा धंदा काढलेला. का बरं? जुने कपडे कुठं जाणार आहेत? नवीन. मग अशी जसं तुम्ही म्हणते ना जे जे भेटे भूत ते मानीचे भगवंत, तेव्हा एक प्रमाण दिलं होतं. देव नटला ना. टाटा कंपनीच्या गाड्या आहेत. कंपनीची गाडी कोणती? टाटा. हजारो गाड्या बाहेर पडल्या, फक्त नंबर वेगवेगळे टाकले, पण कंपनी कोणती आहे? टाटा. तसे सगळं जगत परमात्माचे, पण नावं वेगवेगळी दिलेली आहेत आपल्याला कळण्यासाठी. पण त्या नावाच्या पाठीमागं लागलेलो आपण. नाव खरं नाही आपलं. जे दिसणारं खोटे आहे, असणारं सत्य आहे, ते दिसत नाही. ते संतांना दिसतं. या उपाधी माझी गुप्त. चैतन्य असे सर्व गत्य तत्वज्ञ संत स्वीकारती. संत चैतन्य स्वीकारतात. आकार नाश पावतो. आकारावर दृष्टी नाही ठेवत. आणि आकाराचं पण मूळ स्वरूप आहे अर्जुना. दोन्ही बाजूनी जर तू पाहिलं तर याच्यातलं काहीही नाश पावत नाही. पण हे विचार कर तू आणि जीवनाचं सार जाणून घे. अर्जुनाला पटलं 10व्या अध्यायात. कसा असला तर चालेल. मागाशी काळ राहून गेलं सांगायचं, खटनट यावे. त्याच्यात 11व्या अध्यायात सांगतात म्हणून भलतेने सद्भावे ते नावे, प्रयाग माधव विश्वरूप पाहावे, आणि येतुलेने संसारासी द्यावे इलोदक. संसाराला राम राम ठोकता येतो. जन्म मरणाच्या माध्यमातून आपण जन्म मृत्यूच्या रहाटीतून सुटू शकतो. आणि ते करण्यासाठी आपल्याला सप्ताह करायच्या, त्याच्यासाठी माळ घालायची, त्याच्यासाठी अन्नदान करायचे, त्याच्यासाठी तीर्थयात्रा करायच्या. कशासाठी? मला आता पुन्हा जन्माला यायचं नाही. आणि यायचंच असलं तर कशासाठी यायचंय? येईन मी जन्म या
एखाद्याला म्हटलं चला कीर्तनात तो म्हणतो तेवढंच काम आहे का मला, आणि अभंग म्हणायला सांगितलं तर म्हणतो घेईन मी जन्म, म्हणजे देवाच्या हातावर मी तुरे देणार, मी परत घेईल बर का. आता तू काय करतोय ते बघ. आता नुसती म्हणा म्हणे प्रयत्न नाही तसे, किती प्रयत्न केले पाहिजे तरी जडजडोनी महिलांनी भक्तीच्या वाटेला भक्ती कशाला म्हटलेले 14व्या अध्यायात जाऊन बघा. देव आणि मी एक आहे असं समजणं म्हणजे भक्ती, आणि देव आणि मी वेगळं आहे याचं नाव व्यभिचारी भक्ती. एक अव्यभिचारी भक्ती आणि एक व्यभिचारी भक्ती. अख्खा महाराष्ट्र महाराजांचं, मान्यवर महाराजांचं महाराष्ट्र भक्ती करतोय, व्यभिचारी भक्ती करतोय. ज्ञानेश्वरीला धरून नाही, ज्ञानेश्वरीच्या जेव्हा भक्त पोट भरणं चालू आहे, आणि आम्हाला काही घेणं देणं नाही, आम्हाला बी पोटच भरायचं, देवाला हप्ता देऊन आमचा आबादी राहावं म्हणून आम्हाला चाललेले. अव्यभिचारी भक्ती. देवन मी वेगळा नाही, हो का तरंगू लहानू परी तो सिंधू सिंधू हे बिंदू. मी छोटा आहे, दिसतो छोटा पण मी छोटा नाही. तुकाराम महाराज म्हणले मी छोटा नाही. बाबाजी चैतन्यांची भेट झाली तेव्हा केवढा आहे म्हणले मी. आकाश एवढे आणि आपण नाही, आपण पोटाखाली आलेलो आहे. आपण नाही आकाश एवढे, आपण पण आकाश एवढे होत आत्ता या घडीला. आपल्या नाकातलं आकाश प्रकाश आणि वायू आपल्या पुरता आहे का जगभर आहे? मी घेणारा श्वास आणि बाबा घेणारी श्वास वेगळा आहे का? मध्ये काय पडदा आहे का काही? मी सुद्धा आकाश एवढं आहे. तुमचं नाव काय बाबा? प्रशांत महाराज. प्रशांत महाराज. अनु रेणू थोकडा प्रशांत आकाश एवढा असं म्हटलं पाहिजे आपण. तुकाराम महाराज नाही म्हणले देव वासुदेव तत्वता. मी वासुदेव तत्वता हा माझा अनुभव आहे. आगे माझा अनुभव. मी देवाला ऋणी केलं, देव माझ्या पाठीमागे लोंढा होतो. कधी? ज्यावेळेला कीर्तन तसं होतं, नामस्मरण तसं होतं, त्यावेळेला ब्रह्मीभूत काया होत असे भाग्य तरी ऋणी. देव ऋणी झाला. देवाची गाडी अर्जुनाची गाडी चालवत होता, त्याच्या मदतीला धावत होता. देव ऋणी झाला पाहिजे अशी भक्ती केली पाहिजे आपण. अट्टी भक्ती करतो कोण? भक्ती करे कोही सूरमा. ज्याचं जीवावर उदार झालेला आहे तो भक्ती करू शकतो, एरवी नाही कोण करू शकत. अट्टी भक्ती करायची असेल तर आपली तेवढी मागे जन्माची पुण्याईन संतांची भेट गरजेची आहे. विवेक चुडामणीमध्ये आद्य गुरु शंकराचार्य सांगतात जगात 3 गोष्टी अवघड आहे. एक मनुष्य जन्म, दुसरं मुमुक्षुत्व आणि तिसरं संतांची भेट. या 3 गोष्टी ज्याच्या जीवनात घडल्या त्याच्या पुढे देव सुद्धा छोटा बालक आहे. त्या अत्री ऋषींच्या पत्नींनी त्या 3घांना बारीक करून टाकलं तर छोटी छोटी बालक. देवईची रज चरणाची माती धावत चालती संतांच्या भागभाग. आणि इथं माणसं आपल्याला विचारायला तयार नाही. हे आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपण. हो, आपल्याला जर कोणी एखादा मदत करीत नसेल आडीनडीच्या टायमाला समजायचं अजून आपल्या देवाशी तेवढं सख्यत्व जोडलेलं नाही. तर देव सका तरी विश्वकृपा करी. आपली माणसं आपल्याला मदत करत नाही याचा अर्थ अजून माझा तेवढा देवाशी संबंध जोडलेला नाही. मग त्या देवाशी संबंध कोण जोडून का देणार आहे आपला? संत दर्शनी हा लाभ.
संतांच्या दर्शनात हा लाभ आहे. पद्मनाभ देवाची माझी ताटातूट झाली कधी. आईचं नाळ जेव्हा जॉईंट होतो तेव्हा मी आठवत होतो, पण तिथून संबंध सुटला आणि मी मात्र स्वतःला विसरलो. परंतु माझा परत बाई भेट घालून दिली संतांची. संतांनी आता काय झालं, अवघी चिंता वाढली. काय झालं, अवघी चिंता वाढली. काय झाली, अवघी चिंता वाढली. आता आश्रमाचं काम काढले कस काय व्हायचं, अवघी चिंता वाढली. वारली नाही, उलट नव्हत्या त्या चिंता परत आपल्याला शोधायला आल्या. त्या चिंता संपून जातात सगळ्या. अवघी चिंता वारली, काही शिल्लक राहत नाही. तो लगेच तयार होतो, कारण त्याला माहिती आता आपलं काम आटोपलेले निघायचं. मग तुकाराम महाराजांना जेव्हा बाबाजींचा बोध झाला, का बरं, केवढी वाईट घटना घडली मध्ये, किती मोठी वाईट घडली. संतांच्या संगतीत राहणाऱ्या लोकांचं काय, हा संसार एवढा बेकार आहे. चांगल्या माणसाला सुद्धा नीट जगू द्यायचं. चांगल्या माणसाला घेऊन गेला का नाही, मग किती चांगला माणूस होता, कीर्तन प्रवचन करत होता, महाराजांचे वंश. पण हा एवढा डेंजर आहे. खोटा संसार खऱ्या माणसाला घेऊन जातो. हो, अभ्यासू माणसाला घेऊन जातो. त्या विचार करायचा किती डेंजर आहे. बहुरंगी माया बहु विकरी, माया बरी टाकीन काटके कलेजा खाय. कलेजा माहितीये ना, कलेजा माहिती का नाही, सगळं खाऊन पिऊन तप्पी झालेली आहे. एवढं डेंजर आहे ते. चांगल्याला परत मागावर आणतोय. परंतु तुंजार एक जगी विष्णुदास आहे किंवा हरी तैसे हरीचे दास. नाही तया भय चिंतास राती उदास, दरोनिकास भक्ती ती भक्तीची वळकट. हो, या समाजाशी काही संबंध राहत नाही त्यावेळेला, तो त्याच्या मस्तीमध्ये राहतो. तुकाराम महाराजांना भेटलं, खुशीत गेले, घाबरले नाही. त्यांचा भूताने हात पकडला तरी घाबरले नाही, कारण त्यांना कळलं सगळा कोण नटलेला आहे, त्या परमात्म्याला. म्हणले, देवा तुला हे बी रूप घेता येतं का, कारण एका अंतिम सत्याची जेव्हा ओळख होती, त्या जगात कोणतीही गोष्ट प्राप्त करायची इच्छा राहत नाही. अनंत रूपाने नटलेल्या परमात्म्याचं मला दर्शन झालं आणि मला खून दिली, ज्ञान दिलं. खून म्हणजे काय, गूढगम्य देवाचं ज्ञान. ज्ञान गूढगम्य, बस ज्ञानदेवाला नाद लादले, बाकीचे असेच नुसते हिंड फिरिसते. त्यांना देवाचं नाव नाही माहिती, असं राहायचं ना अंधारात. देवाचं नाव एकाला माहित नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. संप दांडे म्हणत नाही, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ आणि सर्वत्र विरळ झाले. ज्ञानेश्वरीत लिहिलेलं आहे ते नाम. रामकृष्ण हरी म्हणजे नाम नाहीये. 17व्या अध्यायाच्या 23 नंबरच्या श्लोकात लिहिलेले नाम आहे ज्ञानेश्वरी. पण किती मोठा पंडित असला तरी त्याला कळणार नाही. हा बोधू सहसा पंडिता न कळे, पै निगमाचळ शिकरे, उपनिषदार्थ नगरी, आहात ब्रह्माच्या एका हरी तयासीच कळे. जो उपनिषदाचं सार जाणलेले आहे, वेदाच्या भंडार त्याने चाललेले आणि संतांच्या आणि का ब्रह्म जाणणाऱ्याच्या का पंक्तीला बसलेल्या त्याला ज्ञान कळेल. ज्ञानेश्वरी गूढगम्य नाम ठेवलेले, त्याचं नाव आहे अखंड हरिनाम सप्ताह. हे जे भजन चाललंय ना, हे वैखरी वाणीचं चाललंय. याच्यामध्ये आजमध्ये 3 वाणी अजून आहे, परा पश्चंती मध्यमा आणि संतांचं भजन. परेहुन परते बोलणे खुंटले, वैखरी कैसेनी सांगे, किंवा परेहुन परते घर तेथे राहू निरंतर, तिथे जायचंय. या देहाचीच आपल्याला काळजी. अजून 3 देहाचा काय आपल्याला तपास लागलेला नाही. याच्या आतमध्ये एक सूक्ष्म देह कसा आहे माहिती का, ज्याला फोटो काढलो ना, फोटो आपण का फोटोवाला अजून 2 फोटो देत असतो आपल्याला. एक फोटो देत असतो तो स्पष्ट दिसत असतो आणि एक फोटो असतो तो
अस्पष्ट असतो माहिती ना, ती रील असते रील, काय म्हणतात त्याला, काळ्या पद्धतीचं असतं त्याला काय म्हणतात, त्याला सूक्ष्मदेह म्हणतात. तो दिलेला असतो त्याच्या जीवावर परत याच्या किती पण कॉफ्या काढता येतील, कोणाच्या, त्या फोटोच्या. तसा तो सूक्ष्मदेह, त्या सूक्ष्माच्या आत कारणदेह आहे. कारणदेह म्हणजे काहीच माहित नाही आम्हाला परमार्थात. परमार्थी करणाऱ्या माणसांना सुद्धा काहीच माहित नाही अजून. नामदेव महाराजांना माहित नव्हतं ताटात देव जेवत होते तरी. 1400 वर्षाचे चांगदेव होते, त्यांना माहित नव्हतं. 1400 वर्षे शरीर केले जतन, बोधे विनशीन वाढीला. नाही गुरुमंत्र नाही गुरुपदेश, परमार्थाशी दोष लावेला. तो कारण दे, त्याच्या पुढे एक महाकारण आहे. त्या महाकारण मध्ये म्हणतो मी वासुदेव तत्वता, आम्ही वैकुंठवासी. तुका आकाश आहे एवढा, आणि त्याच्या पुढे गेल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. जसा मी बुडालो, मी बुडालो, मी बुडालो. नदीत एखादा माणूस म्हणला तर बुडाला का तो? मी बुडालो, मी बुडालो. बुडालेला बोलतो का? तो डायरेक्ट तळाला जातो, नाही तो फुगून वर येतो, तो बोलत नाही. तसं तुकाराम महाराज एका शेवटच्या स्टेपला गेले तेव्हा म्हणले जाता जाता राम राम आकाश एवढा. त्याच्या पुढची एक स्टेप आहे. आम्ही जेव्हा मुंबईला जायचो तेव्हा आमची आई सोडायला यायची एसटी स्टँडला आणि गाडीत बसून द्यायची. आणि गाडीत बसून दिली का अशी गाडीलाच नुसतं हात करायची. तिला काही माणूस नाही दिसायचा, गाडी दिसते तोपर्यंत हात करायची, पण तिला दिसायचा नाही. तसा शेवटचा रामराम ठोकला. त्याच्या पुढे गेल्यानंतर सांगता येत नाही. त्याला वैखरी कैसेनी सांगे. आणि त्या स्टेपला आपल्याला जायचं. त्याच्यासाठी सुरुवात माळ आहे. त्याच्यासाठी मग अभंग म्हणणे, हरिपाठ म्हणणे, भजन करणे, वारी करणे, गुरु करणे, गुरुंकडून ज्ञान घेणं, ज्ञान घेतल्यानंतर त्याचं ध्यान करणं. ध्यान एक बी माईचा लाल करत नाही. आणि सुंदर ते ध्यान शिवाय किंवा राहो आता ध्यान शिवाय अभंग किंवा कीर्तन किंवा भजन चालू होत नाही. पण एकही माईचा लाल ध्यान करत नाही, कारण ध्यान कशाचं करायचं हेच माहीत नाही. तुकाराम महाराज म्हणतात राहो आता हेच ध्यान. कोणतं? बाबाजी चैतन्यांनी ज्या ध्यानाची ओळख करून दिली ते ध्यान आता मला त्या ध्यानावर आरूढ राहायचंय. तुकाराम महाराजांचा बेडा पार झाल्यावर त्यांना असं वाटतं आता सगळ्यांना सांगू, आता सगळ्यांना सांगू. तुकाराम महाराज बी आपल्यासारखे. राशन आलं का, राशन आलं का आणायला जाताना माणूस सांगतो बाकीच्या गावातल्या लोकांना राशन आले, राशन आले का. घेऊन जाताना सांगतो, गाडी वाचकी बांधून जाताना. कधी सांगतो? जातानी सांगतो, आहे का नाही? येतानी जर का नाही सांगत, येतानी आपल्या अगोदर लवकर तिथं जाऊन पोहोचल. तसं पहिलं गठुडं बांधतो मग जातानी सांगत जातो राशन आलं. तसं तुकाराम महाराजांनी सेवितो हार सण वाटितो माझं पोट भरलंय. आणि मग सुटले सांगत लोकांना. ओतूरवरून गेले देऊला. देऊच्या लोकांना माहित नाही तुकाराम महाराज ओतूरवरून काय माल घेऊन आले. आणि ओतूरच्या लोकांना तर कानोकान खबर नाहीये हा काय घेऊन गेले तुकाराम महाराज. आपणही पण विचार नाही करत आमचा तालुका लय भारी, आमचा तालुका लय भारी. आमच्या तालुक्यात काय घडलं तुका झाला कळस. कशाच्या योगाने झाला? ते गुप्त ज्ञान तुकाराम महाराजांनी दिलं. तुकाराम महाराजांना दिलं बाबाजी चैतन्यांनी. ते घेतल्यानंतर माणूस गप नाही बसत. मुकुम करोती वाचानम पंगुम लंघयते यत् कृपा तदम वंदे परमानंदम माधव. का म्हणे त्यांची कोण जाणे कळा, वागवी पांगुळा पायावीन. ते सामर्थ्य निर्माण झालं तुकाराम महाराजांशी कडं. आणि रामेश्वर भट्टाशी टक्कर घेतली. त्यावेळेला कधी पण एखाद्या मोठ्या माणसाची टक्कर घेतो ना त्यावेळेला कळायला जातं त्याचं सामर्थ्य काय. बळीयाचे अंकिताबी झालो बलिवंत लाथाळीला संसार. त्यांनी संसार लाथाळला ना आपल्याला संसाराने लाथाळलं म्हणून आपल्याला जीव द्यायची पाळी आलेली आता. त्या संसाराच्या नावे घालून या, कारण संसार आहेच नाही, भूत आहेच नाही, खांब दिसतंय. हे ज्ञान झालं तुकाराम महाराजांना. गर्जना केली हकारोनी सांगे तुका. नाम घेता राहू नका. चालू असणाऱ्या माणसाला थांब थांब, अरे नाम घे नाम घे. आम्हाला माझ्या पाठीमागे एवढं काम आहे. गावच्या लोकांनी सांगायचं नाही आम्हाला वेळ नाही, वेळ आल्यावर घेऊन जाईल. लग्नाला जायचं असलं, घरातलं लग्न असलं, जनावर बिनवर टाकूनच जाता ना. त्या दिवशी पाणी तिसऱ्याला पाणी पाजायला सांगता ना. आणि इकडून गेल्यावर कुठं
परत माग कोण बघायला आपली काळजी करायला. जोपर्यंत जवळी सकळ सिद्ध आहे चालावया हात पाय तोवरी आपले स्वहित पाय. तीर्थयात्रे जायचं चुकू नको तोपर्यंत आपलं हित का म्हणे हित होय तो व्यापार करा फार काय शिकवावे. कळल म्हातारपणी कळतं. जा म्हाताऱ्यांना जाऊन भेटा त्यांची काय परिस्थिती. घरचे लोक म्हणतात बाबा काही कळत नाही तर मध्ये तोंड कशाला घालतं बघा. अशी परिस्थिती. आईला साईडला काही बोलायचं नाही मध्ये ग बसायचं 2 टाइम जेवायचं ग बसायचं. त्यावेळेला कळतंय तोपर्यंत वेळ निघून गेलेली. तंबाखूला इर्ची झाल्यानंतर शहाणपणा आलेला काय उपयोगाचा नाही. म्हणून मरायच्या अगोदर सावध व्हायचं. तुकाराम महाराजांना ज्ञान झालं देव भेटला. आज महाराष्ट्रात आज एकही महात्मा नाहीये असं सांगणारा देव घ्या देव घ्या. जरी एखादा म्हटलंच तर त्याला जाऊन भेटायचं नंतर बाबा द्या. पण आपल्याला काही घेणं देणं नाही. झटकलं फटकलं का सटकलं आपण निघालो. तसं तुमचं गाव बरं आहे. 9 ते 11 कीर्तनाला हजेरी म्हणजे दर्दी माणसं समजायचं. नाही तर 9 ते 11ला नाही माणसं आता जास्त आहे. 7 ते 9ला जास्त माणसं आहेत. पण तुम्ही दर्दी आहे. तुमचं भाग्य चांगलं आहे. तुम्हाला आतून देव घेऊन येतोय. तुकाराम महाराजांना देव भेटल्यानंतर गर्जना करत सुटले. आळंदीला जाऊन आल्यानंतर ते म्हणतात लाया घेऊन आल्यावर गावभर वाटत बसतो की नाही. तसा तुकाराम महाराज म्हणतात मी ईश्वर स्वरूप झालो देव पाहावयासे गेलो. बस एखादा जर म्हणलं मी देवच झालो तू मला करतोस का देव. नाही नाही ती मला सोपं नाही. मग तू नाही बसत नाही त्या सदरात बसत नाही. पण तुकाराम महाराज म्हणले मला भेटलं मी आता समाजाला वाटायला निघालोय अभंगाचं. देव भेटल्यानंतर ते लोकांना वाटत सुटले घ्या घ्या घ्या. परंतु लोक माजाटलेली. ऐसा माजल्याचा गुण भोगे कळ येईल. बरं जाऊ द्या लोक माजाटलेली आहेत पण आपण नाही. आता जर मी म्हटलोच तुम्हाला देव देतो तुम्ही घेऊन जा तर किती लोक थांबतील कीर्तन झाल्यावर. किती लोक थांबतील. काय यांचं काय खरं आहे का बुवा लोकांचं. त्यांचं बोलण्याचं काम आहे ना आपलं ऐकण्याचं काम आहे. या कानाने ऐकायचं आणि या कानाने सोडून द्यायचं. आपण पण दर्दी नाही. आपण जर दर्दी असलो ना भेटेल आज आत्ता या घडीला देव भेटू शकतो. त्याला कुठं आणायचंच नाही. प्रत्यक्ष तो आहे. दगडाच्या आत देव पहिलाच आहे का त्या प्रस्तार आणि त्या बनवणाऱ्या गवंड्याने आतमध्ये घातलंय का त्याच्यामध्ये. तो पहिलाच आहे त्याच्यामध्ये. तसं आपण पहिलेच परब्रह्म आहोत. हो आम्ही पहिल्यापासून ब्रह्मस्वरूप आहोत. त्या देवाची भेट घालून द्या. सांगतं देव घ्या कोणी देव घ्या कोणी. 2 वेळा आग्रह केला घ्या घ्या.
म्हणून का बाजारात गेलं घ्या ना घ्या, केळीवाले आंबेवाले फ्रूटवाले घ्या घ्या, एखादंच ऐकतो घेतो जरी इच्छा नसली तर, तेवढा संबंध जोडल्यानंतर. परंतु माझ्यातलेली लोक म्हणजे आम्हाला नको, आमचं पोट भरलेलं आहे, आम्हाला नको. का? कारण जागा नाही ठेवायला, देव ठेवायला रिकामी जागा लागते. आतमध्ये काय नकोय. हो त्यात धृतराष्ट्राच्या याच्यात लय होतं मोह. परंतु तिसऱ्या चौथ्या अध्यायात ते ज्ञान भेटल्यानंतर सांगतात, मग का जर ते ज्ञान भेटलं का बाकीचे सगळं गबाळ निघून जातं. का म्हणे देह भरीला विठ्ठले, का का म्हणे बरोबर आपल्या दोघांचं बरोबर. देह भरीला विषयापासून तो बाजूला निघून गेला. काम क्रोध लोभ ते सगळ्यांकडे, माळकऱ्याकडे बी आहे. हो संसार सत्य समजतो ना, त्याच्याकडे हे सगळं गाभाळ आहे. आणि संसार आहेच नाही, सगळा परमात्मा आहे, त्याच्याकडे काही शिल्लक राहत नाही. ते काम क्रोध लोभ काम मारलं ना तरी त्याचा हात चेक करायला गेले, तुला जास्त लागलं नाही मला मारतानी. अवघी आनंदाची सृष्टी आहे. ज्याने गाठा बुडवला ना, ज्याने गाठा बुडवला त्याला अनुग्रह दिला. अवघी आनंदाची सृष्टी झाली. कोणाही जीवाचा त्यांनी त्याचं कर्म केलेले. माझ्या दृष्टी कर्म पण नाही, भक्ताला कर्म सुद्धा नाही, संचित सुद्धा नाही, क्रियामान नाही. एवढी मोठी पावर आहे त्याची. त्याचं नाव वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदाय म्हणजे लटरण्या माळा घालून वारकरी संप्रदायाचा पाईक होत नाही. हो सगळ्या गोष्टीतून तो सुटला. आता मला येणे जाणे नाही, सहज कुंटले जाणे येणे. मी ईश्वर स्वरूप झालो. त्याच्यातलं काम नाही क्रोध नाही. कोण आहे काम? क्रोध कोण आहे? लोभ कोण आहे? सर्व लोभ्या जैसे धन तैशा पर्या नारायण. दहावा सैंड काम तोच आहे, क्रोध तोच आहे, लोभ तोच आहे. नाव वेगळे पण वस्तू मात्र एकच आहे. दिवाळीतले आयटम वेगवेगळे खायचे पण साखर मात्र एकच आहे. एक एकाचे हृदय आणि गोडी आहे. त्यामुळे हे सगळं त्याच्या दृष्टीने संपलेलं आहे. परंतु ज्याच्याकडे हे सगळं भांडार आहे त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायात म्हणतात, तैसे अहम ममतेच्या लवड सवडी माते न पवती बापुडी मनोनी जन्म मरणाची दुथडी ढवळी तटेली. एरवी तो मी कैसा मुखा प्रति भानू जैसा, काही दिसे नसे ऐसा वाणीचा. कधी दिसतो कधी नसतो असा नाही. सूर्य आहे ना रात्रीचा नसतो, ढग आल्यावर नसतो. तसा कमीपणा माझ्याकडे नाही, पण तसा कसा आहे, एरवी तो मी कैसा मुखा प्रति भानू. सूर्य जसा तोंडासमोर आहे पण तो सुद्धा कधी कधी दिवसा नसतो, ढग आल्यानंतर रात्रीचा नसतो. पण मी तसा नाही, मी सतत त्या प्राणी मात्राच्या तोंडासमोर सतत आहे, मागे पुढे आहे. हो अशा प्रकारचा मी आहे. आणि त्याला तू प्राप्त करून घे. त्याला एकदा प्राप्त झालं का सगळी कामं तुझी होणार. तुझी जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. कारण तू बसलायस कुठे? कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय उणे त्याला सांगा जोजी. राजाची कांता कधी भीक मागत? आणि भीक मागते ती राजाची कांता नसते. त्याची तृप्ती झाली त्याच्यानंतर तो म्हणतो मला तर काही शिल्लक राहिलं नाही, मला देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, मी देव देतोय. परंतु तुकाराम महाराजांच्या अनुभवाला आलं, समाज म्हणतो नको. आजही तसला समाज आहे, तोच समाज आहे, तीच ब्रिदावळी चालू आहे. देव नकोय, फक्त नाटकीपणा पाहिजे. मैतीला गेलेली माणसं येतात नाही, लष्करीला पण येतात पण प्रेम नसतं. तिथे गप्पा वेगळे बाहेर जातानीच म्हणतील त्याचं काय घरे
पण काय येतात सगळे ते मला का आज कळालं काय येतात सगळे आज सकाळी कळालं आपले बी कोणतरी आलं पाहिजे ना बाकी काय घेणं देणं नाही घरच्यांना नाही घेणं तर बाहेरच्यांना पुढे घेणं देणं ही जातात याच्यासाठी स्वार्थी हो पण संत म्हणतात जर तुम्ही इकडे नटले ना तर तुमच्या याला देव येईल तुमचा कार्यक्रम करायला सगळं आणि तुम्हाला त्याचं बी घेणं नाही कुत्र्या मागणे खाल्लं तरी काय फरक पडत नाही कारण जे माझं नाही त्याच्याबद्दल मी का त्याच्यामध्ये ममत्व करणार माझं ममत्व संपलेलं आहे त्याच्याबद्दल पण तुकाराम महाराज जेव्हा देव वाटायला गेले तेव्हा लोक नको म्हणतो आता जर म्हणलं ना फुकट काय वाटायचं तर लगेच गर्दी फुकटला लगेच गर्दी राशनचे तांदूळ 2 रुपयाचे गहू 2 रुपयाचा तांदूळ 3 रुपये आज राशनच्या गाडीत तो गहू येतो का उद्या दुसरी गावात लगेच दुसरी गाडी येईल अनाउन्समेंट करायला आणि काटा घेऊन लगेच ते नुसते गहू गाडीनेच फिरतात नुसते इकडून यायचं तिकडं जायचं इकडून यायचं खायचं नाही पण किती गर्दी हा त्याच्या पुढं ते तो असा भाव खातो देणारा त्याला असं वाटतं आपल्या बापाची प्रॉपर्टी वाटतोय आपण त्याला वाटणाराला वाटतं आपल्या बापाची प्रॉपर्टी वाटतोय आपण हा त्याचं कारण आपण बी लबाड्या केल्या म्हणून तो आपल्याशी लबाड्या करतोय कोणी कोणाशी लबाडी करायला तयार नाही आणि असली सगळी जनता असली देव आपल्या बापान ठेवलंय का हा बिगर पाण्याचं दूध भेटते का गावात बिगर पाण्याचं नाही भेटणार तुपाची बरणी देईल का सासू देईल सुनाला तुपाची बरणी मुंबईला जाताना रोज दूध जमा केलं रोज गावठी गाईचं दूध जमा केलं एवढी साई बाजूला काढून ठेवली एवढी साई बाजूला काढून ठेवली वर्षाने एवढी तुपाची बरणी झाली आणि सून बी गावाला आली लेक बी गावाला आली आणि निघाली परीक्षा शाळा चालू झाल्या मुंबईला मग ती तुपाची बरणी काय करणार म्हातारी सुनाला देईल का नाही दोघी निघाल्यानंतर लेक बी निघाली मुंबईला आणि सून बी निघाली सुनाला देईल का नाही देईल का नाही का सुनाला जुलाब होईल का नाही देणार संबंध जोडावा लागतो संबंध जोडल्यानंतर सगळ्या गोष्टी भेटतात एरवी नाही भेटत कोणाच्या घरी जाता नाही बिनबुलाय महिमान नाही व्हायचं आणि बिन बोलावणारा न बोलावणाऱ्या माणसाला कधी घरात यायचं नाही कारण हे टाइमपास करायला दिवस पार करण्यासाठी आलेले फुकटे असले बाबांनी सांगितलं होतं असं माझं नाव सांगून येतील म्हणले राहायला यांना नाही घ्यायचं घरात हे चोरटी दिवस पास करणारे सगळे संबंध ठेवायचा त्यांच्याशी माझे सखे ते सज्जन भोळे भाविक हरिजन बस देव माझा आणि मी देवाचा याच्या संबंधाने दुसरं कोण नाही तुकाराम महाराजांच्या हाताला आलेलं अपयश अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतो
चाल किती सुंदर झाली. झाली का नाही चाल सुंदर? बरं काय म्हणले सांगा बरं तुम्ही. चाल सुंदर झाली काय म्हणले सांगा. देव न लगे देव न लगे हे त्यांचं मत आहे का आपलं मत आहे. कोणाचं मत आहे. देव नको आम्हाला आहे की नाही. चाल सुंदर झाली त्याच्यात आपण मंत्रमुग्ध झालो पण कळालं का आपण काय म्हटलो. देव नको आपल्याला. अभंगात होतं म्हणून आम्ही असं बोलतो आहे की नाही. देव नको म्हणणारी माणसं कशी असतील सांगा. का माणसं आहेत का मग. देव नको म्हणतो म्हणल्यानंतर बाकीचं पाहिजे. समजा आता रस्त्याने चाललो आणि जर एखाद्याने कोणता दगड फेकून मारली मोठी वीट मारली फेकून कपाळाला लागले आय बघितलं काय रक्त बी आले आणि वीट पाहिली सोन्याची काय म्हणू आपण त्याला. अजून एक मार नाश्त्यामध्ये एवढी आपली रुची नाही. देव न लगे साठवणीचे. तिथं देव साठवायचा तिथं बाकीचं साठवून ठेवलेलं असल्यामुळं आम्हाला ती गोष्ट नकोय. तुकाराम महाराजांना वाईट वाटलं बापरे बाप चांगली गोष्ट नको म्हणतो. म्हणलं काय म्हणायचं या माणसाला. अरे भल्या माणसा स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा आणि खालचे वरचे म्हणतात खाली यायचं आणि खालचे काय म्हणतात शिड्या लावून वर जायचं. खालचे म्हणतात रस्तावलं इथे येऊन आता कधी जातो असं झालेले आहे. वरचे म्हणतात खाली यायचं का इथं एक चान्स आहे. नारायण नामे जीवन मुक्त. आम्ही जीवनात जगात राहत असताना मेल्यावर नाही मुक्त होणार. जीवन मुक्त होणार इथंच राहताना आम्ही मुक्तीचा आस्वाद घेणार. मुक्तीशी आम्ही लग्न लावलेले आहे. का म्हणे मुक्ती परिणिती नवरी आता दिवस चारी उरलेला आयुष्य खेळीमेळी वातावरणामध्ये घालवणार आहे. परंतु हे लोक नको म्हणतात पण मी आग्रह करणार घ्या बाबा. तीर्थयात्रेला जायचं असलं ना तीर्थयात्रेला जायचं असलं आणि महाराजांनी जर गाडी काढली असेल एक 7-8 सीट रिकामी असले तर महाराज म्हणतात पैसे नसले तरी चालला आता चला नंतर पैसे द्या आम्ही तुमच्या मानगुटीवर बसून वसूल करू पण आता चला. कारण गाडी रिकामी जाण्यापेक्षा ही जनता निघली बरी आहे की नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात बाबा नसलं तर चालेल. आम्हाला असं वाटतं खूप वाईट वाटतं. अरे देव फुकट देतोय तरी नको म्हणतात. तसं बाजारात जशी मंदी आली का तशा प्रकारे देवाच्या बाजारात मंदी आलेली आहे. आता नाटकं लई चालू आहेत. परमार्थ खूप चाललेले आहेत. एक संत साध्वी होऊन गेलेली आहेत मध्य प्रदेशमध्ये. त्यांचं खूप कार्य आहे. पुण्यामध्ये त्यांचं मोठं संस्थान आहे भगीरथी ताई म्हणून. त्यांनी एक नाटक लिहिलं. नाटक परमार्थ कसा सांगायचा तर त्यावेळेला लोक नाटकं बघायची म्हणून त्यांनी काय केलं परमार्थाचं काय केलं परमार्थ नाटकात नेऊन ठेवला. आणि नाटक या शब्दाचं त्यांनी सांगितलं का न अटक 84 लक्षणीमध्ये मी अटकलो नाही पाहिजे असं त्यांनी नाटक केलं. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी म्हणले आपल्याला मात्र बाजारात न्यायचं आहे. नको म्हणतात लोक तरी सुद्धा आपल्याला त्यांच्यापर्यंत घेऊन जायचं आहे. तर म्हणतो बाबा मी फुकट द्यायला तयार झालेले का तर बाजारामध्ये काय झालेले देवाला काय आली मंदाई आलेली. देव नको म्हणतोय. अभंगाचं तिसरं देव मंदला देव मंदला
देवाचा प्रवास उरकून जे वैकुंठाला गेले ना त्यातले हे एक कारण आहे. आम्हाला आता इथं राहायची इच्छा राहिली नाही. दुकानच चालनी तर दुकान बंदच करून टाकीन का नाही माणूस. देव म्हणला भाव बुडाला काय करू. मी आता काय करू. दुकान बंद करून आता आम्ही परतीच्या प्रवासाला जातो. कारण देवाची कोणाला एवढी घेणं देणं नाही. पण अभंग म्हणायला पुढं सरसावणे आपुला तो एक पण कोण करून घेत नाही. महाराजांनी बी नाही करून घेतलेला आहे. महाराजांनी पण नाही करून घेतला. जर घेतला असतं ना तर ते आपल्या माग पाठपुरावा केला असता. घे बाबा घे बाबा घे बाबा. दलाल आहे दलाल. जर एखादा आपल्याला घरकुल पास करून घ्यायचं. मला एकाने सांगितलं तुम्ही घरकुल का नाही पास करून घेतलं. म्हणलं तिथे अवघड. ते म्हणले काय नाही ग्रामसेवकाला 5,000 रुपये दिले का होते पास. बघा हे सगळे चोरो मिले कुत्ती हो पहारा कोण दे. ज्यांनी आपलं कल्याण करायचं ते त्यांचं कल्याण करायला बसले. सगळ्याच आलेल्या सुविधा चावून खाल्ल्यांनी. तालुका जिल्हा गाव चरायला सोडले काय. कोरोनात ही जनावर सोडलेली. तुकाराम महाराज म्हणतात आता काय करू. यांच्या पुढे हात टेकले हो आपण. आता मी काय करू. आता तुकाराम महाराजांना आपल्या पुढे प्रश्न पडला मी काय करू आता. ठीक आहे ना. भाव उडाला काय करू. देवा कारणे भाव लागतो फक्त. अनेक न लगे एक भावची कारण. तुका म्हणे आन विठोबाची भावे विन देव. भाव आहे का देवाबद्दल. बिलकुल भाव नाही. चित्तशुद्ध म्हणजे काय माहित का. गाड्यांना वायफर लावलेत ना. गाड्यांना वायफर धुक्याच्या वेळेला पावसाच्या वेळा ते म्हणतं चित्त शुद्ध करायचं. चित्त शुद्ध करायचं. तर वायफर काय म्हणतो जर तुला रस्ता नीट बघायचा असेल आणि ठोकायचं नसेल तर तसं अंतकरण शुद्ध व्हायचं. चित्तशुद्धीची दोन कारण आहेत. एक निष्काम कर्मयोग तो आपल्याकडून होत नाही. आणि दुसरं औषध रामबाण औषध आहे देवाचं नाम. ते नामस्मरण केलं ना तर चित्त शुद्ध होतं. पण मग अशी सांगले नाम गुप्त आहे. साधन तो गुप्त है प्रगट कभी न बतलाय. अरे मेहंदी के पानों में लाली है वो भी अपने आप छुपाय. मेहंदीची पानं हिरवी आहेत का लाल आहेत. हिरवी आणि चोळल्यावर लाल आहेत. तसं साधन गुप्त आहे. चित्त शुद्ध म्हणजे अनुग्रहाचं नाव. बाबाजीने स्वप्नी येऊन तू कयासी अनुग्रह दिला निज प्रती. अनुग्रह काय करतो आतून चित्त शुद्ध करतो. चित्त शुद्ध करतो. चित्त शुद्ध झालं का साधू त्याला काय देतो. बोध. साधू बोध झाला. अनुग्रह कशाला म्हणतात माहित नाही. बोधाचा यांचा तर काही तपासच नाही. आणि मुराला काहीच खबर नाही. चित्त शुद्ध झाल्यानंतर परमात्मा जसं काच आपण आरशाची काच जशी स्वच्छ करतो आपलं चित्र व्यवस्थित आपल्याला दिसतं ना तसं अंतकरण स्वच्छ केलं. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे जर स्वच्छ झालं तर परमात्म्याचं प्रतिबिंब अगदी स्वच्छ दिसतं.
आणि मग मात्र देवाची ओढ लागते. लाचावले मन लागलीची गोडी ते जिवे न सोडी. तुम्हाला माहिती का चर्चची गांजावडी आहेत ना, चर्चची लोक, त्यांना सवय लागली ना चरसची. त्यांच्याकडे काय पैसा नसतो, थोडं काय भेटलं का ते विकायचं, लगेच चरस गांजा घ्यायची. त्यांना पोलिसांनी जरा अटक केली ना, जर जेलमध्ये टाकलं आणि रात्री 12, 1, 2 ला जर त्यांना चरसची जर सवय आठवण झाली, मला पाहिजे मला पाहिजे, तर ते पोलीस स्टेशन मध्ये नाही भेटणार, पण पोलीस त्यांना आणून देतात. कारण ते काय करतात, असं कुठेतरी ब्लेडचं पान लपून घेऊन जातात आणि आतमध्ये त्या अटक केलेल्या याच्यामध्ये अशी ठेवतात ब्लेड. साहेब आणून देता का नस तोडू, साहेब आणून देता का नस तोडू, ठेविता पायी जीव थोडा. साहेबाला स्वतःचे पदरचे पैसे मोडून द्यावा लागतात, नाही तर म्हणला रात्रीचं जर माझ्या हजेरीत गेलं तर मला फेरे मारावं लागतील. तशी चिरचिर लागली जाते. लाचावले मन लागले सी गोड ते जीवेन सोडी आईसे झाले. आता मी परत माघारी येत नाही, अशी स्थिती होती. तुकाराम महाराजांना लई वाईट वाटलं तुमचं आपलं. हा कचरा जाणार आता, परत जाणार, त्याची राख होणार, परत येणार, परत मारणार, परत जन्माला येणार, परत मारणार. बुडते हे जन असे तुमच्या गावात आहेत बरं का, असे तुमच्या गावात आहे. त्यांना असं वाटतंय समाजाचं कल्याण व्हावं, ते मरायला नको, मेले तर परत जन्माला यायला नको, अशी वाट पाहणारे इथं आहे. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून, हो येतो हिताचा कळवळा, जीव तुटे. आता आपला बी जीव तुटतो ना तिळतिळा, काही आपल्याला कमी पडल्यावर. आणि संतांना असं वाटतं यांचं कल्याण हो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. आता देह कष्टविती परोपकारी. आमचे एक महाराज ते म्हणतात, संतांच्या कल्याणा जगाच्या विभूती. आणि ते देह कष्टविती परोपकारी रात्रीचा दिवस करते आणि बाबाला टीचिट ठेवते. तुकाराम महाराजांना वाईट वाटलं. आता मला देवाला जाणणारा भाव एक शुद्ध भाव आहे. आता जेवढा महाराष्ट्रात परमार्थ चाललाय ना, हा एका भावावर चाललेला आहे, सत्वगुणाच्या एका भावावर चाललेला आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अष्टसात्विक भावावर गेला ना, त्याला देवाचा चुटकीसर सांगतो. चुटकीसर करतळी आवडे ताबडतोब त्याला भेटतो. तिथे गेला 8व्या पायरीवर तो भाव बुडाला, त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. भाव देवाकारणी भाव तस्मात किंवा भावेविन देव नकळे निसंदेह गुरुविना अनुभव. भाव बडे आकळे एरविना कळे करतळी आवडे तैसारी. हा भाव बुडाला, याचा आता मी काय करू. तर ते काय म्हणले, मग ज्यावेळेला संध्याकाळच्या टायमाला मुंबईला भाजीवाले स्वतः भाजीचा भाव कमी करतात, अगोदर नाही. तसं तुकाराम महाराज अभंगाच्या 4थ्या
गायीची स्वरात चाल लावली होती. कारण का कोणीच घ्यायला तयार नाही. ती निघालेल्या माणसाला परत माग बोलवण्यासाठी. देव घ्या फुका, देव घ्या फुका, न लगे रुका मोल काय. तुम्हाला माहितीये का मध्ये 500च्या नोटी बंद झाल्या होत्या ना, तर लोक पोतीच्या पोती 500च्या नोटी रस्त्याला आणून टाकत होते. माहिती का तुम्हाला? मी आमच्या घरच्यांना सांगितलं दार खिडक्या उघड्या ठेवून झोपू आपण, म्हणजे लोक आपल्या घरात पोतीच्या पोती आणून टाकतील. ठीक आहे. तिथं जशी आपली आस आहे ना, तसं तुकाराम महाराजांमध्ये फुकट घेऊन टाका, फुकट घ्या, न लगे रुकामोल, 1 रुपया घेणार नाही. आणि आम्ही पैसे घेतल्याशिवाय कीर्तन करणार नाही. देव तर देणारच नाही जा तुम्हाला. पण तुम्ही पण उंबर पारखे, गाजर पारखे, तुम्हाला काय पारखे? तुम्हाला ताक कळाली, दूध कळाली तुम्हाला. तुम्ही फक्त एवढं म्हणता पांढरं दिसतंय बरं का, पांढरं. तुम्हाला चुन्याचं पाणी दिलं तरी प्याल तुम्ही. आणि तब्येती बी गुटगुटीत होती तुमच्या. कारण आयुर्वेदाने सांगितलं चुन्याचं पाणी पिलेलं चांगलं असतं. आता गाय दोयच्या वेळेला जाऊन उभं राहतात लोक. कारण मध्ये मला एकाने सांगितलं का ज्याच्याकडे गाय नाही, काहीच नाही, गाय तो रोज 100 लिटर दूध घाली तुमचा. अशी बोगस आहेत सगळे पोट बाबू. त्यांच्या मागं पळायला आपल्याला उदाळायला लई चांगली आनंद वाटतो, पण चांगल्या माणसाची कदर नाही आपल्याला. कारण आपल्याला पारख नाही. बगुला पारख जानत नाही और हौसा चुनी चुनी खाय. तुम्हाला माहितीये का चुनी चुनी काय? चांगलं चांगलं कसं पाहिजे तसं इकडं चांगलं शोधलं पाहिजे. ते चांगलं शोधलं पाहिजे. आपण आपल्या जीवनाचं सार केलं पाहिजे. ताकही पांढरे ने दूधही पांढरे, जेवणारे चवी जाणत ती. त्यांना कळतंय, ज्याला जेवायचंच नाही त्याला काय कळणार? तुकाराम महाराज म्हणले भाव बुडाला काय करू, मी फुकट केला. अरे बाबा मी बी फुकटच घेतला. माझ्याकडे एक दमडा नव्हता. मी बाबाजींना म्हणलं मला 8-7 भावने अशी किती माणसं आहेत. म्हणले बाबा आम्ही अनुग्रह घेऊ, पण तुमच्या मागं पळणार नाही बरं का सारखं. नाही तर तुमच्याकडं नाम घेतल्यावर पळायला लागते सारखं. अरे बाबा नको पळू, काही करू नको, हाईच बैसोनी करा एक चित्त, असोनी संसारी जीव. चांगल्या टेरीला पाय लागून प्रपंच करायचं, पण देवाचं नामस्मरण नका त्या जीवरांडा पोरे बांधा, महाल माड्या सोपारे. परंतु भक्ती करा, भक्ती करा. आणि ती भक्ती करण्यासाठी ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून एक वेळा मोठ्या प्रेमाने प्रभूचं नामस्मरण करूया. विठोबा तुमच्या गावच्या सुकन्या सुनीताताई जरेकर, तुमच्या गावच्या सुकन्या बाबांच्या सुनबाई, ते पोस्टात मी ताईंकडे गेलो का तिथं सुकन्या योजना आलेली. अशी ही सुकन्या योजना आलेली. त्यांच्या योगाने छान प्रवचन केलं ताईंनी. मग अशी कीर्तन 100% करणार. आणि ती काय मोठेपणासाठी नसतं कीर्तन, नावलौकिकासाठी नाही आणि पैसे कमवण्यासाठी नाही.
मी नवीन कीर्तन करायला लागलो तर आमचे नातेवाईक म्हणायला लागले वर्षाला 50-50 हजार सुटतात का. म्हणलं आम्हाला 5-25 खिशातले घालावं लागतात 1000. हा, पैसे कमवण्यासाठी नाही, हा धंदा नाहीये. हा, पण आपण लय लाखे सावकार नाही म्हणून एसटीची तिकीट घ्यायची असते, त्याच्यापेक्षा जास्त भाव खायचा नाही. हा, तसं तर ते पण नाही घ्यायचं, आपल्या पॉकेट मनीतून करायचं असतं. आपल्या खर्चातून स्वकष्टार्जित कमाई परमार्थ करायचा असतो. पण वाटणाराला काही लोकांचं जमा करायचे आणि सौजन्याला उदाहरण आलेले, लय उदाहरण आलेले. आपलं नाव आलं ना सौजन्यामध्ये म्हणजे बाकी बाद झालं. बाबाला एक दिवस पोसायचं आपण आणि सौजन्यात नाव आपलं टाकायचं. हा पोसण्याचा धंदा नाहीये. तुमच्या गावामध्ये त्या ताईंनी प्रवचन केलं, त्यांचं ऐका, त्यांच्या योगाने तुमच्या जीवनाचं सार्थक करा. तुमच्या सामान्य कुटुंबातली बाई प्रवचन करते, जनाबाई 14 माणसांचे धुनी भांडी करणारी बाई प्रवचन करते. का बरं, कुठे शिकायला गेले का नाही, अनुभवले अंगा ते या जगात येत असे. दुबळा तुका भावहीन उधार देव घेतला रो. हो, रासमात्यावर देईल बाबा तुझं मी भांडवल, पण मला आता दे थोडं पेरायला धान्य. तसं मी उधार देव घेतलेलं आहे. नंतर चुकतं करील, नंतर चुकतं करील. साधूला काय नाही लागत, साधू काही पदरचं देत नसतो. साधूला हे पण माहीत नसतं आपण साधू आहे. तो एकदम स्वतःला ऑर्डिनरी समजत असतो, नॉर्मल माणूस असतो. त्याला कशाचीच काही घेणं देणं नसतं. समाजाचं घेणं नाही, नावडे जन धन माता पिता कशाचंच घेणं देणं नाही. तो त्याच्या मस्तीमध्ये असतो. हमारी मस्ती में और आग लगे बस्ती में, असं त्यांचं जीवन असतं. अशा साधूंची भेट व्हावी. आमचे चंद्रकांत बाबा काकडे यांच्या योगाने येणं झालं. बाबा आहेत, तुमच्या गाव चांगले. तुमच्या गावात जसं मला वाटतं आपल्या तालुक्यात ठराविक 1-2 गावांमध्येच लायब्ररी असेल, तशी तुमच्याकडे लायब्ररी. रोज ग्रंथ वाचा, थकले तरी वाचा, किती काम करू द्या, काम आलं तर करत राहायचं. आमच्या चोखामेळ्याची पत्नी आहे ना, गरोदर होती, दिवसभरच आले होते तिचे आणि कामाला होती. ती बाई जास्तच काम सांगायची, जास्तच. बरं, काम करतो ना त्याला काम जास्त सांगतं, आणि कामाची हेळसांड करतो त्याला कोण सांगतच नाही. ते बावळाटे ते म्हणे कामाचा सगळा चुथाडा करून टाकते. ती काम करायचं, तिला जास्त काम सांगायचं. तर तिने कंप्लेंट केली चोखामेळा महाराजांकडे, ती बाई मला जास्त काम सांगते. ते म्हणणे नाही, आपल्याला जेवढं झेपतं ना तेवढंच देव काम देत असतो, त्याच्यापेक्षा जास्त देत नाही. तिने खूनगाठ केली, नंतर 100 किलोच्या गोणीच्या गोणी उचलायची. ती म्हणायची देव आपल्याला तेवढंच काम देतं जेवढं झेपतं तेवढं, आहे की नाही. आपण आपलं काम करत राहायचं असं. दे तरी काय आपलं आहे का, त्याला दमवायचं, चांगलं दमवायचं. दमलं का जे पडलं का घोरायला सुरुवात करते. ते शेजारच्याला बी नीट झोपू देत नाही. आपले जे डॉक्टर बाबा आहेत ना आळंदीतले, त्यांनी सांगितलं होतं एका प्रवचनात, असं चिंतन करायचं, असं काम करायचं का पडल्या डोळा लागला पाहिजे. आपण त्यांच्यापेक्षा हुशार आहे. कीर्तनात बसल्या डोळा लागतोय म्हणजे आपण तो एक पाऊल पुढेच आहे अजून म्हणायचं. असो, झालेली सेवा देश तर सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा. जास्त आगाऊपणाने बोललेलो नाही आज, परंतु जे बोललो ते खरंय, माझं काही चुकलेलं नाही. मी सांगितलंय तुम्ही भक्ती करा, नाही तर कुत्री मांजर गाढव डुकरं नक्की 100% व्हाल. माळ नाही घातली तर तुमचं कुत्र सुद्धा हाल काढणार नाही. कुत्री सांभाळायला ठेवली. आता मी बाबांच्या घरी गेलो, त्या म्हणले पिंजरा करा. पिंजरा करून का उपयोग आहे, त्याला राखणदारासाठी ठेवलाय आपण, तर त्याला उचलून नेणार आहे वाघोबा. आपली परिस्थिती तीच होणार आहे. मरणाच्या दारातून सुटायचं असेल तर भक्ती करा. माळ घातल्याशिवाय जगू नका, आणि माळ घातल्याशिवाय मरू नका. आणि आई वडिलांची सेवा करायची असेल तर माळ घाला, भले त्यांना डॉक्टरकडे नका नेऊ, आणि माळ घालीत नसेल तर नेऊच नका डॉक्टरकडं. तीच खरी सेवा आहे. ऐक जया प्राणी याच्या ठाई ज्ञानाची आवडीच नाही, त्याचे जी आले म्हणून काय वरी मरण सांग. आणि तसे मेले तर आम्ही मंजुळ्याची माळ घालणारच तुम्हाला, तसं तुम्हाला नाही जाळणार आम्ही. म्हणून जीवनाचं सार्थक करून घ्या. संडासातले किडे होऊ नका, डोक्यातले वा नका हो, ढेकणं होऊ नका, घुशी होऊ नका, साप होऊ नका, कुत्री मांजर गाड होऊ नका, झाडं झुडपं होऊ नका. मनुष्य जन्माला आले तर जीवनाचं सार्थक करा. साधूचा शोध घ्या. साधू जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत निष्काम कर्म करा. दूध जर घालत असाल, दूध जर घालत असाल
तुमच्या घरी जर दूध दुधतं असेल तर अर्ध दूध आणि अर्धी पाणी विकून ते दूध विकवा आणि त्याचे पैसे कमवा, म्हणजे देवाच्या दरबारात चांगला तुमचा हिसाब होईल, न्याय होईल. चांगल्या प्रकारचं निष्काम कर्म करा तरच देव भेटेल. असं काही जर कराल तर काही खरं नाही तुमचं. ही ज्ञानेश्वरी सांगते, हे भागवत सांगते, हे तुकाराम गाथा सांगतो. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद. आणि परमार्थ करणाऱ्या मुलांना तुम्हाला एक विनंती आहे, मुलांनो ज्ञानेश्वरी वाचा. गुरुजींना सुद्धा विनंती आहे, फक्त नाचण्यावारी भारी पाठ घालवायचा नाही, कीर्तनात नुसतं नाचण्यासाठी नाही. आमच्या गावचे बाबा ज्यांचे मामासाहेब दांडेकरांनी कीर्तनाची परीक्षा घेतली होती, त्यांनी सांगितलं होतं कामधंदा करून परमार्थ करायचा, पैसे कमवण्यासाठी नाही, आपली पहिली कामधंदा करायचा, निष्काम कर्मयोग. अशी कर्म करता करता एक दिवस साधूची भेट होईल आणि आपल्या जीवनाचं सार्थक होईल. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलाची एक देखल्या. प्रत्येकाच्या घरी ज्ञानेश्वरी भागवत पाहिजे, वाचायचं रोज, झोपायचं नाही, तासभर कमी झोपायचं, पण वाचायची ज्ञानेश्वरी आणि आपल्या जीवनाचं सार्थक करायचं. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद. या असं वाचलं का मला कळते टाइम झालाय म्हणून. नाही, झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान परमात्मा. त्याचप्रमाणे प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती मी दुबळा अर्चित सेवक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकार. मृदुंगाचार्य, गायनाचार्य, लहान बालक यांनी सर्वांनी उत्तम साथ दिली. त्यांच्या चरणावर सेवा सुपूर्द करतो. आमचे हृदयस्थ सद्गुरू त्यांच्या चरणावर करतो. त्याचप्रमाणे आमच्या इथे ताईसाहेब 2 कीर्तनकार आलेले आहेत. ऐनवी ताई आहेत, डुमरे साहेब आहेत, डुमरे ताई आहेत, ऐनवी साहेब आहेत. हे मुंबईवरून लोक ताईंचं प्रवचन ऐकायला आले होते गावच्या. तुमचा झालेली सेवा तुम्हा सर्वज्ञांच्या चरणावर सुपूर्द करून सेवेला आपण इथे पूर्ण विराम करण्यापूर्वी एक वेळा संतांचं भजन करूया. ज्ञानेश्वर